आणि आता बातमी आहे दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची। माझ्या मुलीची हत्याच झाली आहे असं दिशाचे वडील सतीश सालियन यांनी म्हटलेलं आहे। तसंच दिशा आणि सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कनेक्शन असून 15 दिवसात समोर येईल असा सनसनाटी दावाही सतीश सालियन यांनी केलेला आहे। पाहूयात यावरचा रिपोर्ट। मर्डर ही शायद आएगा करके अभी देखो बॉडी 13 फ्लोर से गिरती है नीचे जमीन पे, तो जमीन में गिर के कुछ उसका इंजुरीज नहीं दिखाई देते। दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर आरोप झाल्यानंतर आता दिशाच्या वडिलांनी एका चॅनलच्या मुलाखतीत 5 वर्षांनंतर हायकोर्टात धाव का घेतली यावर आपलं म्हणणं मांडलंय। मर्डर ही शायद आएगा करके अभी देखो बॉडी 13 फ्लोर से गिरती है नीचे जमीन पे, तो जमीन में गिर के कुछ उसका इंजुरीज नहीं दिखाई देते, ना हेड पे, ना चेहरा पे, ना बॉडी पे, कुछ इंजरी नहीं दिखाई देती, साफ दिखाई देती है। वही एक थिंग है, उसके ऊपर अपन विचार करना चाहिए, ऐसा कैसा हो सकता है। पुलिस ने बताया था कुछ नहीं, मर्डर है, मीन्स अपना सुसाइड है करके बताया था। मीन्स मुझे तभी मुझे नॉलेज नहीं था, पुलिस के ऊपर मैं 100% फेथ करता था। पुलिस जो बोलती है सच्ची बोलती है, कभी झूठ नहीं बोलते, ऐसा मेरा दिमाग में बैठा था। 13व्या मजल्यावरून पडल्यावरही चेहऱ्यावर जखमा कशा नाहीत आणि पोलिसांनीच त्यावेळी आपल्याला आत्महत्या असल्याचं सांगितलं, त्यामुळे विश्वास ठेवल्याचं दिशाचे वडील सतीश सालियन यांचं म्हणणं आहे। दिशाच्या वडिलांनी रोहन रॉय वरूनही एक खुलासा केला। 2022 मध्ये आत्महत्याच आहे अशी भूमिका का घेतली? प्रेशर नहीं था मेरा दिमाग को ऐसा मोटिवेट किया था कि ऐसा कुछ हुआ नहीं था, क्योंकि वो चारों बच्चे थे उनके साथ, दिशा के साथ। वो बच्चे मेरे दिशा के साथ ही बचपन से मेरे घर से बड़े हो गए। रोहन राय मेरे घर पे ही था। मीन्स हिमांशु, अपना दीप अजमेरा और अपना वैद्य इंद्रनील वैद्य, दो बच्चे साथ में थे। और रोहन राय 3-4 साल से मेरे साथ ही था। ऐसा कि मेरे को इतना कॉन्फिडेंस था, वो बच्चे लोग कभी झूठ नहीं बोल सकते। हा तोच रोहन रॉय आहे ज्यासोबत दिशा सालियन लग्न करणार होती, पण त्याआधीच 8 जून 2020 ला दिशाचा संशयास्पद मृत्यू झाला। याच रोहन रॉयचं नितेश राणेंनीही नाव घेतलंय। घटना घडली तेव्हा रोहन रॉय तिथं उपस्थित होता असं नितेश राणेंनी याआधी म्हटलंय। 8 तारखेच्या रात्री जे काही दिशा सालियन बरोबर झालं, जी काही एका पार्टीबद्दल जे मी ऐकलंय, जिथे ती गेलेली त्याची माहिती रोहन रायकडे आहे। ती जेव्हा तिच्या फ्लॅटवरून वरतून तिने उडी मारली किंवा तिला धक्का दिला, जे काय विषय असेल, तेव्हा रोहन राय त्या फ्लॅटमध्ये उपस्थित होता ना। म्हणून रोहन रायनी सांगितलं पाहिजे काय नेमकं घडलं, कसं घडलं, कोणामुळे घडलं, ती नेमकं त्या पार्टीमध्ये काय झालेलं ज्याची माहिती तिने सुशांतला पण दिलेली असं मी ऐकलंय। दिशाच्या वडिलांनी आणखी मोठं वक्तव्य केलंय। दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कनेक्शन आहे, ते 15 दिवसात समोर येईल, त्यावरून सनसनाटी दावाही सतीश सालियन यांनी केलाय। दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 ला झाला। ती सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती, तर 6 दिवसातच म्हणजे 14 जूनला सुशांत सिंहनं गळफास घेऊन आत्महत्या केली। लिंक है, मुझे तो अभी लगने लगा, पहला नहीं लगता था, अभी लगने लगा मुझे। सब उन लोगों ने पिक्चर्स मेरे सामने लाए, गणेश जी ने और नीलेश जी ने, तभी मुझे लगने लगा कुछ है इसके बीच के अंदर मसाला। मगर वो लिंक आपको मैं अभी नहीं बता सकता हूँ, मैं इसको टाइम लगेगा। आप थोड़ा दिन रुकिए ना, सब बाहर आ जाएगा। थोड़ा दिन रुकिए आप, ज़्यादा नहीं, 10-15 दिन में बाहर आ जाएगा। दिशा सालियन और सुशांत सिंह राजपूत, हाँ, इनके दोनों का मर्डर में लिंक, और दिशा सालियन के मर्डर में रिया चक्रवर्ती और आदित्य ठाकरे का कनेक्शन, उनका हाथ, इसका डिटेल हमने पिटीशन में दे दिया है, मोस्ट अवेलेबल पॉसिबल एविडेंस के साथ। वन थिंग, अगर इस तरह से जो हुआ है वो निष्कर्ष तो कम से कम निकलेगा कि आखिर वो सुसाइड था या हत्या था।
और इसमें सुशांत का भी केस निकल साफ हो जाएगा कि आखिर इसमें क्या हुआ था। सतीश सालियान यांनी मुंबई हायकोर्टात केलेल्या याचिकेत तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकरांवर दिशाभूल करून दबाव आणल्याचा आरोप केलाय। ते आरोप पेडणेकरांनी फेटाळले आहेत। आमच्या मुलीचं सुसाईड आहे असं त्यांचं त्यावेळेला म्हणणं होतं आणि आम्हाला त्रास होता का म्हणे, आता तुम्ही ती तर निघून गेली, आम्हाला जगायला द्या। मग त्याने विचारलं याच्यावर काय तुम्ही करू शकता, तेव्हा मी सांगितलं ती ॲथॉरिटी मला नाही, ती ॲथॉरिटी तुमच्या पोलिसांना आहेत, म्हणजे मुंबई कमिशनरना आहेत, ती ॲथॉरिटी तुमच्या महिला आयोगाला आहे, ती ॲथॉरिटी राज्यपालला आहे, ती ॲथॉरिटी तिथे असलेल्या बाकी यंत्रणांना आहे, ती मला नाही। त्यामुळे तुम्ही तिकडे अर्ज करू शकता, तुमचं जे दुःख आहे ते आम्ही समजू शकतो, एवढंच तुम्हाला मी आत्ता सांगायला आली। दिशा सालियनसह सुशांत सिंग राजपूतच्याही मृत्यूवरून याआधी सवाल उपस्थित करण्यात आले आहेत। त्यातल्या त्यात दिशा सालियन आणि सुशांत सिंगच्या मृत्यूचं कनेक्शन 15 दिवसात समोर येईल असं सांगून खळबळ उडावली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।